दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 26 जुलै 2026 सकाळची स्थिती. उजनी धरण हे आता उपयुक्त टक्केवारीच्या 80.63% अशा स्थितीमध्ये आहे आणि धरणाची वाटचाल आता टक्केवारीच्या 100कडे सुरू आहे. मागील वर्षी 2025ला या धरणामध्ये याच तारखेला 95.39% पाणीसाठा होता, तर यंदा तो 80.63% आहे आणि उजनीमध्ये येणारी आवक ही अजूनही 62,788 क्युसेक इतकी आहे. दौंडची आवक. उजनीवर सध्या पावसाची नोंद नाही आहे. पावसाळा हंगामात उजनी धरणावर आत्तापर्यंत 155 मिलीमीटर पाऊस हा झालेला आहे. मात्र भीमा खोऱ्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे उजनीला फायदा झालेला आहे आणि निरा खोऱ्यातल्या पावसामुळे भीमा नदीला सुद्धा पाणी आलेलं आहे. भीमा नदी पंढरपूरला सध्या 17,000 क्युसेकनं वाहत आहे. पंढरपूरला आषाढी यात्रा भरली, आज द्वादशी आहे आणि आता जे नदीचं पाणी आहे ते वाढत चाललं आहे. त्यामुळे प्रशासनानं नदीकाठी सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. वीर धरणामधनं सोडण्यात येणारं पाणी काल दुपारी कमी करून ते संध्याकाळपर्यंत 4,000 क्युसेकवर आणण्यात आलं होतं. 4,800 क्युसेक पण आणण्यात आलं होतं. मात्र आता हा विसर्ग आज सकाळी 9 वाजल्यापासून पुन्हा वाढवून 15,000 क्युसेक केला जाणार आहे, असं वीर धरण व्यवस्थापनानं कळवलेलं आहे. वीर धरण हे 100% भरलेलं आहे आणि बाकीची गुंजवणी, भाटघर, देवघर या सर्व धरणांवर गेल्या 2-3 दिवसापासून चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळं वीर धरण हे 100% भरलेलं आहे आणि यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया ही सुरू आहे. या पाण्याचा फायदा भीमेला होतो आहे. सोलापूर जिल्ह्यात पाऊस नाही आहे, मात्र भीमा नदीला हे वीरमधून जे पाणी येतं आहे त्याच्यामुळं सध्या भीमा नदीची पाणी पातळी ही कमालीची वाढलेली आहे. हे पाणी आता पंढरपूरच्या पुढं सरकलेलं आहे.